रेडी. प्रेझेंटेशन दिसतंय सगळ्यांना आता? हो. नाही दिसत. सर मला दिसत नाहीये. मला दिसत नाहीये सर. एकच तुम्ही मिनिट. दिसताय, तुम्ही दिसताय. हो. तुम्ही दिसताय पण ते हे दिसत नाहीये. आता ऍक्च्युली प्रणव सर आता आलंय थँक्यू, सर. छान आलं. दिसतंय? हो, नमो नमः. हो आहे. दिसलं सर. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. शांती मंत्राने आणि मंगलाचरणाने सुरुवात करूया. ओम हरी ओम. वांग मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेना होरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांतिः. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुवै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम जे नूतन शालिवाहन शक 1943 लवनाम संवत्सर या सप्ताहामध्ये सुरू झालेला आहे, त्या नूतन संवत्सराच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण मागच्या वेळी ऐतरेय उपनिषदातल्या पहिल्या अध्यायातले क्रमाने 1 आणि 2 असे खंड पाहून पूर्ण केले. आज ऐतरेय उपनिषदातलाच पहिला अध्याय, त्या पहिल्या अध्यायातला 3रा खंड, तृतीय खंड, तो आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांसमोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून टेक्स्ट ठेवलेला आहे, ते दिसत असेल. जर काही अडचण असेल तर वेळीच सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला सेटिंग बदलता येईल. मी एक एक मंत्र वाचतो. स इक्षते मे नु लोकाश्च लोकपालाश्च अन्नम एभ्यः सृजा इति. मूळ मंत्र. आता संधी विग्रह करून असा आहे. 6 ईक्षत नु इमे लोकाः च लोकपालाः च एभ्यः अन्नम सृजै इति. आता मागच्या वेळी आपण पाहिलं की त्या ब्रह्मांडाचा जो काही विराट देह, विराट पुरुष, मूळ पुरुष होता, त्याच्या एकेका अवयवापासून त्या त्या इंद्रियांच्या, त्या त्या अवयवांच्या देवता उत्पन्न झाल्या. मग त्या देवतांनी पुढे वेगवेगळ्या त्या प्रजापतीकडे जाऊन प्रार्थना केली आणि त्या प्रजापतीकडून आपल्याला राहण्यासाठी आयतन मागून घेतलं. हे आयतन मग पहिल्यांदा गाय, अश्व अशा प्रकारच्या तिर्यक पशूंची शरीर, हे तिर्यक पशु जेव्हा प्रजापतीने यांना दिले तेव्हा त्यांना ते काही फार भावले नाहीत, आवडले नाहीत. अखेर जेव्हा मनुष्याचा देह या प्रजापतीने त्यांना दिला तेव्हा सुकृतम, अतिशय छान कृती
हा मनुष्य देह आहे असं त्यांनी स्वीकारलं, अनुमोदन दिलं. आणि या मनुष्य देहामधल्या वेगवेगळ्या त्या इंद्रिय शक्तींच्या रूपामध्ये त्या सगळ्या देवता प्रतिष्ठित झाल्या. मग तिथे ज्या मूळच्या विराट पुरुषाच्या विराट शरीराच्या देहातून किंवा अवयवातून त्या देवतेची उत्पत्ती झाली होती, पिंड पातळीवर त्याच अवयव किंवा इंद्रियाच्या रूपात ती देवता प्रतिष्ठित झाली. म्हणजे ब्रह्मांड आणि पिंड या दोन्हींचा सहसंबंध काय हा आपण मागच्या वेळी पाहिला. आता या खंडामध्ये, तृतीय खंडामध्ये या अन्न संकल्पनेची त्या अन्न संकल्पनेवर अधिक प्रकाश टाकताय. अन्न म्हणजे काय? स ईक्षत, ईक्षतचा अर्थ आपण आधीच पाहिलेला आहे. त्या परमात्म्याने पाहिलं, संकल्प केला, विचारपूर्वक पाहिलं. नु हा जो हे जे अव्यय आहे ते निश्चयार्थी, खरोखर अशा अर्थी निश्चयपूर्वक निर्धाराने स ईक्षत इमेनु लोकाः च लोकपालाश्च. इमे हे जे सगळे लोक आणि लोकपाल आहेत, अन्नम एभ्यः सृजै. आता एभ्यः हा जो शब्द आहे याच्यावर खरा ट्विस्ट आहे मंत्रामधला, की यांच्या पासून किंवा यांच्यासाठी, यांच्या पासून आणि यांच्यासाठी असे दोन्हीही अर्थ एभ्यः या शब्दातून मंत्रकार सांगतायत. आता एभ्यः म्हणजे कोणतं? लोक आणि लोकपाल. यांच्यापासून किंवा यांच्यासाठी अन्न मी उत्पन्न करीन. आता अन्न ही संकल्पना काय? निरुक्ती अशी आहे, आद्यते अत्तिच भूतानि, जे स्वतः या सगळ्यांना खातं आणि जे सगळ्यांकडून खाल्लं जातं. अद्यते अत्तिच, जे भूतांद्वारे, जीवांद्वारे, प्राण्यांद्वारे खाल्लं जातं ते अन्न, आणि जे बाकी सगळ्यांना खातं ते अन्न. जे खाल्लं जातं ते अन्न हे अगदी स्पष्ट आहे, उघड आहे, सगळ्यांना याच्यामध्ये काही आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र दुसरा जो पक्ष आहे, अत्तिच भूतानी, जे बाकी सगळ्या भूतांना खातं, इथे कदाचित अडचण यायचा किंवा शंका यायचा संभव आहे. याच्यावर थोडा विचार होणं आवश्यक आहे. अन्न खाल्लं जातं हे मान्य, मात्र अन्न सगळ्यांना खातं म्हणजे नेमकं काय करतं? आपण ज्याला इकोसिस्टीम म्हणून ओळखतो, अन्न साखळी, या अन्न साखळीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भागवतामधलं एक वचन आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, जीवो जीवस्य जीवनम अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गूनि तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम, असं भागवतामधलं वचन आहे. अहस्तानि सहस्ताना, ज्यांना हात नाहीत ते ज्यांना हात आहेत त्या जीवांचं भोजन होतात, अन्न होतात. अपदानि चतुष्पदाम, ज्यांना पायच नाहीयेत, म्हणजे थोडक्यात झाडं, तृण, गवत वगैरे वगैरे, औषधी वनस्पती या दोन कॅटेगरी आपण पाहिल्या तशा. तर अपदानि चतुष्पदाम, ज्यांना पाय नाहीत ते सगळे जीव ज्यांना पाय आहेत, ज्यांना 4 पाय आहेत त्यांच्याकडून खाल्ले जातात. आता चतुष्पदाम हे उपलक्षण समजावं, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, पायवाले जे जीव आहेत, सपाद असे जे जीव आहेत त्यांच्याकडून अपाद जीव खाल्ले जातात. फल्गुनी तत्र महताम, फल्गू म्हणजे छोटे छोटे जीव, छोटे छोटे. फल्गू याचा एक अर्थ फालतू,
निष्फळ निरर्थक असाही आहे. मात्र या संदर्भामध्ये छोटे शूद्र नव्हे क्षुद्र जीव हे मोठ्या जीवांकडून खाल्ले जातात. म्हणजे जसं चाणक्यांनी मात्स्य न्याय आपल्या अर्थशास्त्रामध्ये सांगितला की छोट्या माशाला जलाशयातले मोठे मासे खात असतात. तर अशा छोट्या जीवांना महताम मोठे जीव हे खात असतात. छोट्या जीवांना हे मोठे जीव भक्ष्य करतात. तर असं हे जीवस्य जीवनम हे चक्र सुरू आहे. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला खात सुटलाय. आता पुढचा महत्वाचा मुद्दा असा की एक जीव दुसऱ्या जीवाला खातोय, याचाच दुसरा पक्ष एक अन्न ज्याचं आहे ते एका जीवाचं अन्न दुसऱ्या जीवाला अन्न करत असतं. आपण नीट अन्न साखळीचा जर विचार केला तर हरिण काय खातं किंवा गाय काय खाते, तर ती चारा खाते, गवत खाते. आता गाय हरण यांच्यासारख्या शाकाहारी चतुष्पाद पशूंना कोण खातं, तर लांडगा, वाघ, तरस यांच्यासारखे जे मांसभक्षी प्राणी आहेत ते या शाकाहारी प्राण्यांना खातात. आता या शाकाहारी प्राण्यांना कोण खातं, या मांसाहारी प्राण्यांना कोण खातं, तर मांसाहारी प्राणी जेव्हा निसर्गतः मृत्यू पावतात तेव्हा त्यांच्या देहाचं जे विघटन होतं त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवन म्हणजे अळ्या असतील, किडे असतील, ते उत्पन्न होतात आणि त्यांचा देह खाऊन टाकतात. आता हे जे किडे मकोडे आहेत ते काय होतात, तर दुसऱ्या कुठल्या जीवाकडून खाल्ले जातात. म्हणजे आता उदाहरणार्थ साप आहे, सरडा आहे, यांच्यासारखे जीव या छोट्या छोट्या किड्यांना खातात. किंवा हे किडे मरून मातीत रूपांतरित होतात. म्हणजे पुन्हा माती हे त्यांचं रूप होतं. माटी कहे कुम्हार असे तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. हा दोहा आपण ऐकला असेल की माती कुम्हार म्हणजे कुंभाराला म्हणते की तू काय मला आपल्या पायाखाली तुडवणार, एक दिवस असा येईल की मी तुला माझ्या पायाखाली तुडवीन, मी तुला माझ्यात सामावून टाकीन. तसं हे जे मांसाहारी पशु आहेत त्यांचा देह हे कीटाणू खातात. या कीटांना दुसरे जीव खातात, नाहीतर त्यांचं रूपांतर मातीत होऊन जातं. आणि ही माती पुन्हा त्या वनस्पतींसाठी एक प्रकारचं अन्न ठरते. म्हणजे जे वनस्पती शास्त्राचे अभ्यासक असतील ते याच्यात अधिक प्रकाश टाकू शकतील. ह्युमस असा एक जो पदार्थ मातीमध्ये असतो, सगळे सडलेलं पुसलेलं किंवा असे जे पदार्थ मातीमध्ये मिसळले जातात, तर त्याच्यापासून वनस्पतींना या सगळ्या उद्भिज्ज जी सृष्टी आहे त्यांना एक प्रकारचं अन्न उपलब्ध होतं, खत मिळतं. तर एक जीव हा दुसऱ्या जीवाचं अन्न होतोय आणि असं अखंड चक्र सुरू आहे. म्हणजे एका जीवाला, एका पदार्थाला आपण अन्न असं म्हणतोय तेव्हा तो जीव एकाकडून खाल्ला जातो आणि दुसऱ्या जीवाला तो खातो. त्यामुळे अन्न या शब्दाची व्युत्पत्ती, निर्वचन हेच करताना अद्यते अत्तिच भूतानी असं केलेलं आहे. तर जे खाल्लं जातं आणि जे बाकीच्यांना खातं असं अन्न. त्यामुळे इथे एभ्यः हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ घेत असताना याच्यापासून किंवा याच्यासाठी अशा दोन्ही प्रकारे घेता येतो. तो या अर्थी की हे जे लोक आणि लोकपाल ही सगळी व्यवस्था आहे यांच्यासाठी अन्न करूया आणि यांना अन्न करूया. म्हणजे हे कोणाचं तरी अन्न होतील आणि यांचं कोणीतरी अन्न होईल. आता हा थोडा विचार करण्याचा मुद्दा आहे की लोकपाल हे कसं अन्न होतील कोणाचं, कोण यांना खाणारे, लोकपालांचं अन्न होतील असं आपण एक वेळ धरून चालू की ह्या सगळ्या जीवाची, या ब्रह्मांडाची, या जीवसृष्टीची उत्पत्ती झाली आणि यांना
त्या देवांचा आहार केला. देवांचा आहार होणे ही एक थोडी समजून घेण्याची संकल्पना आहे. आपण मागच्या वेळी श्रौत यज्ञाच्या परिभाषेमध्ये कसे पशुवालंब होत होते हे थोडक्यात पाहिलं होतं. त्यामुळे यज्ञामध्ये जे पशु दिले जात होते त्या देवतांसाठी त्यांचं आलभन जे होत होतं ते थोडक्यात ही सृष्टी त्या देवांचं अन्न आहे या भावनेतूनच ते अर्पण केलं जात होतं. आज जेव्हा म्हणजे थोडक्यात ॲग्रिकल्चर कृषी संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला आणि शाकाहार संबंधी अन्न पदार्थ यांची संस्कृती स्वतंत्रपणे जसजशी विकसित होत गेली तसं यज्ञातल्या पशुहिंसेचं प्रमाण कमी होत गेलं आणि मग जास्तीत जास्त ते पुरोडाश चरू यांच्या स्वरूपामध्ये हवी दिले जायला लागले. मग अशाही वेळेला म्हणजे त्या अन्नधान्याच्या स्वरूपामध्येही हे सृष्टीमध्ये उत्पन्न झालेलं तत्व ते देवांनाच अर्पण करणं म्हणजे देवांचं ते अन्न आहे हे ओळखून या भावनेने ते अर्पण करणं हे सुरू झालं. त्यामुळे जी काही गोष्ट आहे आपण मागेही पाहिलं होतं की ईशावास्यामध्ये ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत आणि त्याच्या पुढचा चरण महत्वाचा आहे. तेन त्यक्तेन भुंजीथाः त्याला अर्पण करून त्याने उपभोग घेऊन जे त्यक्त आहे उरलेलं आहे सुटलेलं आहे त्याचा उपभोग घ्यावा. म्हणजे त्याने जे खाऊन उरलंय त्याने आविष्ट होऊन जे उरलंय त्याने थोडक्यात जे परत तुम्हाला दिलंय सोडून दिलंय प्रसाद दिलाय त्याचा उपभोग घ्या. दुसऱ्याचं काही लुबाडू नका, दुसऱ्याचं काही गृध्र वृत्तीने खेचून घेऊ नका. हा भाव सांगत असताना तिथे सगळं हे ईशावास्य आहे. वास्य किंवा आवास्य कसाही शब्द आपण जरी घेतला तरी ते त्याच्या उपभोगाजोग आहे. आता त्याच्या म्हणजे ती जी परमसत्ता आहे त्या परमसत्तेचे प्रतिनिधी त्या परमसत्तेच्या अभिव्यक्तीची स्थानं म्हणून या वेगवेगळ्या देवता तिथे सांगितलेल्या आहेत. मग त्या प्रत्येक देवतेच्या रूपानुसार त्याच्या गुणांनुसार त्याचं अन्न ठरलेलं आहे. म्हणजे जसं हा बोला सर. हा बोला. महत्वाचा प्रश्न चाललेल्या देवताच्या अन्नाचा हा जो काही विस्तार आहे देवाने तयार केलेला तो त्या देवांचा आहे म्हणजे कोणत्याही जीवाचा नाहीये. जीवाला अन्न भक्षण करण्यासाठी जगण्यासाठी असं नाहीये. जीवाला देहाच्या मार्फत दिलेल्या देवता त्यांचंही अन्न आहे. हे जर इथे आणखी थोडंसं आमच्या मग बिंबवलं तर पुढे जीवाला जगतेन भुंजिताचा अर्थ थोडासा स्पष्ट होईल असं मला वाटतं. कृपा करा जरा. हा आता काकांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे की जीवाच्या ठायी इंद्रियाविष्ट झालेल्या ज्या देवता आहेत त्या उपभोग घेतात हे स्पष्ट आहे, हे कळण्याजोगं आहे. मात्र त्या देवतांना राहण्यासाठी आयतन देणारा जीव आहे. म्हणजे कोण कोणावर जगतंय, कोण कोणामुळे जगतंय, कोण कोणावर आश्रित आहे असं म्हणत असताना गीतेचा सिद्धांत लक्षात घ्यायचा. परस्परम भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यथ की देवता या मनुष्याशिवाय जीवाशिवाय पुरुषाशिवाय राहू शकत नाहीत आणि पुरुष हा या देवांशिवाय राहू शकत नाही. म्हणजे ते अन्योन्याश्रित आहेत. देवतांना जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी जीवाची गरज आहे म्हणजे या मनुष्याची गरज आहे आणि मनुष्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी देवतांची गरज आहे. हे अन्योन्याश्रित आहेत. एक जरी चाक यातलं निखळलं, एक जरी मधला आटा सुटला ढिला झाला
तर सगळं हे विश्वाचं गाडं, या विश्वाचं चक्र उलमडून पडणार. त्यामुळे केवळ देवता या जीवावर जगतात असं नाही, तर जीव देवतांवर जगतो. दोघंही एकमेकांना पोषित करत असतात. तर त्या देवता या लोकांचं आणि लोक हे त्या देवतांचं असं एक प्रकारे अन्न झालेले आहेत. म्हणजे एभ्यः अन्नम सृजई इति. आता मी यांच्यासाठी, यांच्यातून, यांच्याद्वारे अन्नाची उत्पत्ती, सर्जन करतो असं त्याने मनातल्या मनात ठरवलं, संकल्प केला, पाहिलं. 6 अपहा अभ्यतपत. आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभितपन, तप ही एक महत्वाची क्रिया आहे. आपण मागेही पाहिलं की तो तापवलं त्याने स्वतःला, उष्मा दिला. या प्रक्रियेमध्ये जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वांचं सहन करणं, त्यांना घेणं, फक्त घेत राहणं, स्वतःची मर्यादा, स्वतःचं संतुलन ढळू न देता, स्वतःची कक्षा न सोडता जे काही ताप आहे ते सोसत राहणं, हे तप आहे. 6 अपहा अभ्यतपत. आता त्या पाण्याला, जे पाणी आप होतं, म्हणजे आपण सुरुवातीला ते जे लोक पाहिले, अंभस, मरीची, मर आणि आप, त्यातलं आप. आप हे सगळ्यात शेवटचं तत्व आहे. म्हणजे थोडक्यात ते प्रॉडक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा त्याला तापवलं जातंय तेव्हा त्याच्या बरोबरीने बाकीचे जे सगळे आहेत, अंबस आहे, मरीची आहे, मर आहे, हेही तापवले जाणार आहेत. यांनाही उष्मा मिळणार आहे. आणि त्या तापातून, त्या तपातून काय झालं? ताभ्यः अभितप्ताभ्यः मूर्तीही अजायत. ती आप, आपण मागेही पाहिलं की आप हा शब्द नित्य स्त्रीलिंगी बहुवचनी आहे. त्यामुळे ताभ्यः अभितप्ताभ्यः अद्भ्यः, ती जी आप तापवली गेली त्यांच्यापासून मूर्ती उत्पन्न झाली, मूर्ती प्रकट झाली. म्हणजे थोडक्यात आकार उत्पन्न झाला. या वैसा मूर्तीही अजायत अन्नम वैतत. त्या आपापासून जी काही मूर्ती उत्पन्न झाली, मूर्ती याचा अर्थ सगुण तत्व, ज्याच्यामध्ये काहीतरी आकार उकार आहे असा पदार्थ, त्याला मूर्ती असा शब्द वापरला. ती जी मूर्ती पाणी त्या आपांच्या तपनातून उत्पन्न झाली तीच अन्न होती. अन्नम वैतत. तत्, सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसतंय ना? दिसतंय. हा हा. तद एनत सृष्टम परांग अत्यजिघांसत तद वाचा अजिघृक्षत तत् वाचा ग्रहीतुम न अशक्नोत यत् सः एनत् वाचा ह अग्रहैष्यत् ह अन्नम अभिव्याहृत्य एव अत्रप्स्यत्. थोडक्यात तत् एनत् सृष्टम, हे जे अन्न त्यांनी उत्पन्न केलेलं होतं ते परांग,
अत्यजिघांसत, ते अन्न त्या भोक्त्याच्या परांग, जो पर होता म्हणजे भोक्ता पुरुष, भोक्तृरूप, भोक्तृविशिष्ट असं तत्व, त्याच्यापासून आता परांग याचा एक अर्थ काही भाष्यकारांनी पराग स्थितः म्हणजे जो पर, सगळ्याच्या पलीकडे खाणारा होता तो, असा केलाय. मात्र जर या सगळ्या अन्वयाचा आपण विचार केला तर परांग याचा अर्थ विन्मुख होणं असा करावा लागतो. ते जे अन्न उत्सृष्ट झालेलं होतं म्हणजे उत्पन्न झालेलं होतं, ते अन्न खाणाऱ्यापासून, जो खाणारा जिथे उत्पन्न होता आधीच झालेला, त्याच्यापासून पळायला लागलं. अत्यजिघांसत, लुप्त व्हायला लागलं, त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करायला लागलं. आता ते अन्न सुटून जात आहे म्हटल्यावर तो जो खाणारा होता, भोगता होता, तो काय करायला लागला? तद एनत, ते हे अन्न वाचा जिघृक्षत. आता त्याने वाणी जी होती, एकेका इंद्रियाचा उपयोग करून तो ते अन्न घ्यायचा, गिळायचा, थोडक्यात कन्झ्युम करायचा प्रयत्न करायला लागला. मग त्याने पहिलं इंद्रिय जे वापरलं ते वाघ हे इंद्रिय होतं. वाणीद्वारे ते अन्न ग्रहण करण्याची त्याने इच्छा केली. जिघृक्षत, आता जिघृक्षा ग्रह, ग्रहीतुम इच्छा, ग्रहण करण्याची इच्छा. त्या ग्रहण करण्याच्या इच्छेसाठी माध्यम झाली त्याची वाचा. वाचेद्वारे त्याने अन्न घ्यायचा प्रयत्न केला. तत् वाचा ग्रहीतुम न अशक्नोत. आता त्या वाणीद्वारे तो अन्न घेऊ शकला का, खाऊ शकला का? त्याच्यासाठी प्रश्न विचारायची काही गरज नाही. आपण वाणीद्वारे अन्न खाऊ शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. आता वाणी या शब्दाचा अर्थ घेत असताना बोलणं, बोलण्याची शक्ती, वक्तृत्व एवढंच घ्यायचंय. वाणी ज्या मुखाद्वारे, जीभ, दात, तोंड याच्याद्वारे उच्चारली जाते, ते मुख ह्या वाणी या शब्दातून अभिप्रेत नाही, हे लक्षात ठेवायचं. वाक हे जे कर्मेंद्रिय आहे, त्या वाक नावाच्या कर्मेंद्रियाकडून ते अन्न तो भोगता घेऊ शकला नाही, ग्रहण करू शकला नाही. का? साधा अनुभव आहे आपलाही, की एखादा उपाशी माणूस आपल्याकडे आला आणि त्याला आपण सांगितलं, बाबा तुझ्या वाचेने हे अन्न ग्रहण कर. म्हणजे काय करणार तो? मी अमुक खाल्लं, मी तमुक खाल्लं, असं वाचेने भरपूर त्याने सांगितलं. तुम्ही सांगितलं त्याला आणि त्याने तुम्हाला सांगितलं. तर त्या वाचारंभणाने, वाचाळपणाने अन्न घेतल्यासारखं होणार नाही, ते खाल्लं जाणार नाही. अन्न हे त्या वाचेच्या आवाक्याच्या बाहेर राहील. त्यामुळे न अशक्नोत वाचा गृहीतुम, वाचेद्वारे ते घ्यायला तो असमर्थ ठरला. यद ह एनत वाचा ग्रहिष्यत. आता वाचेद्वारे तो जे ग्रहण करू शकत होता, यद ह एनत वाचा ग्रहिष्यत अभिव्याहृत्य ह एव अन्नम अत्रप्स्यत. आता तिथे जर वाचेद्वारे तो अन्न घेऊ शकत असता तर त्या अन्नाचं वर्णन करून तो तृप्त झाला असता. अत्रप्स्यत म्हणजे तृप्त होऊ शकला असता. अन्नम अभिव्याहृत्य
अभिव्याहृत्य याचा अर्थ बोलून, अन्नाविषयी, अन्नाचं वर्णन करून, अन्नाविषयी व्याख्यान देऊन. विनोबांच्या मौनावरच्या चिंतनामध्ये हे ते वारंवार सांगायचे की मौनावर कितीही भाषणं दिली तरी मौन अनुभवायची गोष्ट आहे. मौनाचा आनंद हा बऱ्याच जणांना त्याच्यावर व्याख्यान देऊन मिळतो असं वाटतं. म्हणजे मौन कसं चांगलं आहे याच्यासाठी 3-3 तास बोलणारे. अगदी पुलंचं बटाट्याची चाळ जर वाचलं तर त्याच्यामध्ये उपास नावाचा जो भाग आहे त्या उपासामध्ये हा सगळा प्रकार आपल्याला वाचायला मिळतो. तर एखाद्या गोष्टीचा आनंद जर घ्यायचा असेल तर त्याच्यावर अभिव्याहार करणं, भरपूर बोललं, व्याख्यान दिलं, अगदी छान कळेल असं उदाहरणं देऊन सोपपत्तिक बोलण्यातून सगळा विषय शेंडा बोडखा केला, पूर्ण मांडून झाला, पण अनुभव घेतला नाही तर तो सगळा अभिव्याहार हा फुकाचा ठरतो. वेदांताच्या बाबतीत, आत्मानुभवाच्या बाबतीत हे अगदी जे अन्नाच्या बाबतीत इथे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं लागू होतं. आपण बरेच वेळा हे सगळं तत्वज्ञान ऐकतो, आपण बहुश्रुत असतो, वाचतो, मग पाठकही उत्तम होतो आपण, आणि हे सगळं ऐकणं वाचणं याच्यातून आपल्या कानांबरोबर आपली जीभ, आपली वाणीही तयार होऊन जाते. पोपटासारखा सगळा वेदांत आपण बोलायला लागतो आणि बोलल्यावर लोकांनाही वाह क्या बात है, अगदी पटलं असं व्हायला लागतं. मात्र हा सगळा बडबडीचा प्रपंच हा अतृप्स्यत, तृप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे ते अन्नाचं ग्रहण होऊन वाचेद्वारे तृप्ती येऊ शकत असती तर अन्नाचं केवळ व्याख्यान करून मनुष्य तृप्त झाला असता. तसं होत नाही. यद एनत वाचा ग्रहैष्यत अभिव्याहृत्य एव अन्नम अतृप्स्यत. त्या अन्नाचं वर्णन करूनच त्याची तृप्ती झाली असती, मात्र असं दिसत नाही. आता पहिलं इंद्रिय, वाघ इंद्रिय, ते त्या अन्नाचं ग्रहण करण्यासाठी पोट ठरलं, निरुपयोगी ठरलं. पुढचं इंद्रिय तत्. आता इंद्रिय याचा अर्थ करण असा घ्यायचा. मग प्राण असेल, चक्षु असेल, आपण ज्याला कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय म्हणतो तो प्रत्येक वेळी तसाच्या तसा अर्थ घ्यायची गरज नाही. जे प्राण आहेत तेही एक प्रकारे त्या जीवाच्या ठायी असणारं करण आहे. त्यामुळे उपनिषदामध्ये या बाकीच्या सगळ्या इंद्रियांबरोबर प्राणालाही गृहीत धरलं जातं. तर त्या प्राणाला त्यांनी हाताशी धरलं, त्या जीवाने, भोगत्याने. तत् प्राणेन अजिघृक्षत. त्याने प्राणाद्वारे हे ग्रहण करण्याची इच्छा केली, अन्न ग्रहण करण्याची. तत् न अशक्नोत प्राणेन ग्रहीतुम स यद हैनत एनत प्राणेन अग्रहिष्यत अभिप्राण्य एव अन्नम अतृप्स्यत. समीकरण जसं गणितातलं असावं तसं, अगदी तसंच्या तसं. म्हणजे इंद्रिय किंवा करणाचं नाव, त्याचा विषय तेवढा फक्त या प्रत्येक वाक्यागणिक, श्रुतीगणिक बदलला जातोय. बाकी सगळा तपशील तसाच्या तसा आहे. तत् प्राणेन अजिघृक्षत. त्याने प्राणाद्वारे, आता जो नासिकाग्रवर्ती आहे तो प्राण, म्हणजे श्वसन क्रिया जी शरीरामध्ये सुरू आहे त्या श्वसिताद्वारे, श्वसनाद्वारे त्याने त्या अन्नाचं ग्रहण करण्याची इच्छा केली. जिघृक्षा इच्छार्थक रूप आहे त्या ग्रहच. तर ती इच्छा झाल्यावर त्याला करता आलं का? तर न अशक्नोत प्राणेन ग्रहीतुम. त्या प्राणन प्रक्रियेद्वारे
त्या श्वसन प्रक्रियेद्वारे तो ते अन्न ग्रहण करू शकला नाही. सहा यद हे ह एनत प्राणेन ग्रहैष्यत अभिप्राणन असं एक क्रियापद आपण इथे गृहीत धरू, लेबंत. तर केवळ हुंगून, केवळ वास घेऊन, केवळ श्वास घेऊन मनुष्य तृप्त झाला असता जर त्या प्राणाद्वारे, श्वसनाद्वारे तो अन्न घेऊ शकला असता तर, किंवा जर त्या प्राणनं म्हणजे श्वसनाच्या प्रक्रियेद्वारे जर तृप्त झाला असता, म्हणजे काय, तर त्या श्वसनाच्या माध्यमातून अन्न घेणं हे तेव्हाच शक्य झालं असतं जेव्हा त्या प्राणनामध्ये, श्वसनामध्ये तृप्त करण्याची क्षमता असती. आता हे काय आहे, योगी लोक जे कठोर योगाचं आचरण अवलंबन करतात ते याच्यामध्ये अपवाद आहेत. मात्र जे सामान्य लोक आहेत आपल्या सगळ्यांसारखे, ते प्राणाने तृप्त होत नाहीत. जीवसृष्टीमध्ये एक कवी समय म्हणजे ज्याला कवी संकेत असं म्हणूया आहे. सर्प, नाग या कोटीतले जे जीव आहेत ते या केवळ श्वासावर किंवा प्राणावर जगतात, त्यांना अन्नाची गरज नसते. हा अर्थात कवी संकेत आहे. आजच्या जीवसृष्टीच्या किंवा जीवविज्ञानाच्या दृष्टीने हे तथ्य आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. एक कवी संकेत एवढा मी फक्त उद्धृत केला. तसंच प्राचीन काळचे जे काही योगी मुनी होते ते तप करत असताना प्राणावर केवळ जगत असत. म्हणजे धमनी संतत प्राणा असं त्यांच्यासाठी विशेषण येतं. तर त्या धमन्यांमधून जो प्राण, जो श्वासोच्छ्वास वाहतो आहे तेवढ्यावर ते जगत असत. तसं इथे जर अन्न तो घेऊ शकला असता श्वसनाद्वारे तर त्या श्वसनाद्वारेच त्याची तृप्ती झाली असती जीवाची, जी की होऊ शकत नाही कधी. म्हणजे नुसता श्वास घेतोय याच्यामुळे भूक भागते का, तर नाही भागू शकत. बरं, मग पुढचं इंद्रिय त्याने वापरलं तर चक्षुषा जिघृक्षत. त्याने चक्षु इंद्रियाद्वारे, चक्षुरिंद्रिय म्हणजे नेत्र, थोडक्यात बघण्याची क्षमता, त्याच्याद्वारे अन्न घेण्याची इच्छा केली, प्रयत्न केला. तत् न अशक्नोत चक्षुषा ग्रहीतुम. पण तो त्या नेत्रांद्वारेही ते अन्न घेऊ शकला नाही. स यद ह एनत चक्षुषा ग्रहैष्यत दृष्ट्वा ह एव एनम अत्रप्स्यत. जर तो त्या नेत्राद्वारे अन्न घेऊ शकला असता तर केवळ बघूनच तृप्ती झाली असती. म्हणजे आजच्या काळात ज्याला विंडो शॉपिंग म्हटलं जातं, मनात इच्छा असते भरपूर काय काय खरेदी शॉपिंग करावं, मात्र ऐपत नसते म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे फक्त दुकानाच्या बाहेरून जाऊन जो काही तो डिस्प्ले लावलेला असतो त्याच्यातल्या वस्तू बघून समाधान मानलं जातं. तर त्या वस्तू केवळ बघून आपलं खरंच समाधान होतं का, तर होत नाही, आपली तृप्ती होत नाही. तसं ते अन्न केवळ नेत्रांनी बघून, रूप न्याहाळून मनुष्य तृप्त होत नाही. तर त्यामुळे चक्षुषा या नेत्रेंद्रियांचं सामर्थ्य अन्न ग्रहण करण्याकामी कुचकामी ठरलं. तर श्रोत्रेण अजिघृक्षत. आता त्या भोक्त्याने श्रोत्रेंद्रियाद्वारे ग्रहण करण्याची इच्छा केली, प्रयत्न केला. तत् न अशक्नोत श्रोत्रेण ग्रहीतुम. आता
तो जीव, तो भोक्ता श्रोत्रेंद्रियाद्वारेही ते अन्न घेऊ शकला नाही, गिळू शकला नाही. स यद हेनत श्रोत्रेण अग्रहिष्यत श्रुत्वा ह एवं अन्नम अत्रप्स्यत. श्रोत्रेंद्रियाला जर ते अन्न ग्रहण करता आलं असतं तर केवळ ऐकण्याने जीवाची तृप्ती झाली असती. मग ऐकून जीवाची तृप्ती होत नाही. जसं त्या भवानराव पंतप्रतिनिधी यांचा भोजन पंक्तीचा एक मोठा कटाव प्रसिद्ध आहे आणि त्या कटावामध्ये काय काय प्रकारच्या पक्वान्न होती, शिकरणी किती, लोणची किती, रायती किती, पोळ्या कशा, अमुक तमुक, असं खूप सुंदर चित्रदर्शी वर्णन आहे. ते ऐकून एखाद्या उपाशी माणसाला समोर बसवलं, चल तुला मी त्या पंतप्रतिनिधींचा भोजन पंक्तीचा कटाव ऐकवतो असं सांगून त्याला सगळं ऐकवलं तरी त्याची तृप्ती होणार नाही ऐकून. का? त्याचं कारणच मुळात जेव्हा त्या आदिभोक्त्याने श्रोत्रेंद्रियाद्वारे अन्नाचं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती क्षमता त्या श्रोत्रेंद्रियाच्या ठायी नव्हती. त्यामुळे केवळ शब्द ऐकून, केवळ त्या भोजनाचं अन्नाचं वर्णन ऐकून तृप्ती होऊ शकत नाही. तर त्वचा अजिघृक्षत. आता त्वचेद्वारे, त्वक इंद्रियाद्वारे त्याने त्या ग्रहण करण्याची इच्छा केली पण त्वचा ही त्याचं ग्रहण करू शकली नाही. स यद यद ह एनत त्वचा अग्रहिष्यत स्पृष्ट्वा ह एव अन्नम अत्रप्स्यत. जर त्या त्वचेद्वारे ग्रहण झालं असतं अन्नाचं तर काय झालं असतं? केवळ स्पर्शातून तृप्ती झाली असती. म्हणजे ते जे अन्न आहे त्याला हात लावला, भरलेल्या ताटाला स्पर्श केला मात्र आणि तृप्ती झाली असंही होत नाही. तत् मनसा अजिघृक्षत तत् न अशक्नोत मनसा गृहीतुम. मनाद्वारे त्या अन्नाचं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला तरीही शक्य नाही झालं. स यद ह एनत मनसा ग्रहिष्यत ध्यात्वा ह एवं अन्नम अत्रप्स्यत. जर मनाने त्याचं ग्रहण झालं असतं तर काय झालं असतं? केवळ चिंतनातून, केवळ ध्यानाने, केवळ विचारातूनच तृप्ती झाली असती. विचार केले भरपूर. खयालो के पुलाव असा हिंदीमध्ये वाक्प्रयोग आहे. तर खयाली पुलाव खाऊनच, केवळ चिंतन करूनच सगळं तृप्ती आली असती. म्हणजे गणपतवाणी विडी पिताना ओढायचा नुसतीच काडी ही कविता आपल्या ऐकण्यात असेल. तर तसं मनोरथ करूनच जर तृप्ती होत असती तर त्या मनाद्वारे ते अन्न ग्रहण करता आलं असतं किंवा व्हाईस वर्सा. तत् शिष्णेन अजिघृक्षत तत् न अशक्नोत शिष्णेन ग्रहीतुम. आता त्या जननेंद्रियाद्वारे त्याने अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पण ते त्याला शक्य झालेलं नाही. स यद ह एनत शिष्णेन अग्रहिष्यत विसृज्य ह एव अन्नम अत्रप्स्यत. जर त्या जननेंद्रियाद्वारे ते शक्य झालं असतं अन्न ग्रहण करणं तर केवळ उत्सर्जन करून, केवळ विसर्जन करून, विसृज्य. आता हे विसर्जन किंवा उत्सर्जन काय आहे? तर जननेंद्रियांची दोन कर्म किंवा दोन विषय सांगितलेले आहेत. एक उत्सर्ग आणि दुसरा आनंद. म्हणजे मैथुनामध्ये सांगितलेला धातूचा विसर्ग, उत्सर्ग, हाही एक प्रकारे सोडणं आहे आणि शरीरामधल्या मलमूत्राचा त्याग करणं हाही एक प्रकारचा विसर्जन किंवा उत्सर्जनाचा भाग. त्यामुळे ह्या दोन्ही कृती करून ज्याप्रमाणे अन्न घेता येत नाही, तृप्ती मिळत नाही, त्याप्रमाणे अपानेन अजिघृक्षत तद आवयत.
स एषः अन्नस्य ग्रहो यद वायुः अन्नायुर्वा एष यद वायुः. आता या सगळ्या प्रक्रियेतला शेवटचा टप्पा तो म्हणजे अपानेन, अपान वायूद्वारा त्याने हे सगळं अन्न ग्रहण करण्याची इच्छा केली. आणि इच्छा केली आणि काय आश्चर्य, आतापर्यंत जमलं नव्हतं ते होऊन गेलं. आवयत, ग्रहण केलं, शक्य झालं ग्रहण करणं, इंटेक घडला. सहा ईशः अन्नस्य ग्रहः, आणि तो जो हे अन्न ग्रहण करणारा होता, म्हणजे तो म्हणजे कोण, अपान वायू. यद वायुः अन्नायुः. आता वायू जो अपान रूपातला तो वायू होता, तो त्याला विशेषण वापरलंय अन्नायुः वा एष यद वायुः. हा वायू अन्नायू, अन्नायू म्हणजे अन्नाच्या द्वारे आयुष्याचं, आयूचं रक्षण करणारा ठरला. म्हणजे थोडक्यात बाकी सगळ्या इंद्रिय किंवा करणांमध्ये एकमात्र अपान वायू असा होता जो अपान या अन्नाचं ग्रहण करू शकला आणि त्या अन्नाद्वारे आयूचं, जीवनाचं, आयुष्याचं रक्षण करू शकला. तो हा वायू, एष यत वायू. त्यामुळे या सगळ्या करणामध्ये अपान हे जे इंद्रिय आहे, आपण अपानाचा जर विचार केला तर मृत्यू अशी त्याची देवता आहे. विराट पुरुषाच्या अपानापासून मृत्यू उत्पन्न झाला असं म्हटलं. आणि पुन्हा गेल्या खंडामध्ये अशनाया पिपासा यांचाही कुठेतरी संबंध त्या त्या देवतेशी जोडून दिलाय. आता अशनाया म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. तहान आणि भूक यांचा संबंध अपान आणि मृत्यू या दोन्हींशी आहे. आता जी अशनाया किंवा पिपासा आहे त्याचा संबंध अपानाशी, अपान वायू म्हणजे शरीरातला आपण आत्ता धरून चालू, त्या अपानाशी कसा आहे तो खरं तर वेगळं सांगायची गरज नाही. आणि आपल्या सुदैवाने आपल्या या सगळ्या ग्रुपमध्ये अनेक आयुर्वेदाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ वैद्यही उपस्थित आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा ते अधिक या विषयावर प्रकाश टाकू शकतील. माझ्या अल्पस्वल्प आकलनाप्रमाणे जे काही अन्न खाल्लेलं आहे ते पचवणं, त्याच्या अन्नरसाचं शरीरामध्ये सगळीकडे पोचवणं, त्याचं ते एक काम. अर्थात एकेका वायूचा रोल ठरलेला आहे. आपल्या शरीरामध्ये जे प्राण, अपान, व्यान, उदान समान आहेत, त्याच्यामध्ये सगळीकडे तो अन्नरस पोचवणं हा समान वायूचा कार्याचा भाग आहे. मात्र अपान या उपलक्षणातून बाकीच्या कार्यांचा ते कुठेतरी उल्लेख करून टाकतात. तर अपान जर बिघडला, शरीरामधलं अपान स्थान जर बाधित झालं कशाही कारणामुळे, तर काय होऊ शकतं, तर तहान, भूक या सगळ्याचं चक्र कोलमडून जाऊ शकतं. म्हणजे अपान जर यथास्थित असेल तरच तुमची भूक आणि तहान हे नीट लागतं. म्हणजे पचलंच अन्न नाही, त्या आधी खाल्लेल्या अन्नाचा जो उत्सर्ग त्या मलाचा व्हायला हवा होता तोच जर झाला नाही तर नवीन अन्न खायची किंवा पाणी प्यायची इच्छाही होत नाही. हा अपान आणि अशनाया पिपासा यांचा संबंध अगदी स्पष्ट आहे. मात्र मृत्यू या बाबतीत त्याचा संबंध कसा लावायचा हा थोडा विचार करण्याचा मुद्दा आहे. मृत्यूलाच त्याने अशनाया पिपासा म्हटलेलं आहे. बृहदारण्यकामध्ये अशनाया वै मृत्यू असं समीकरण ते देतात. भूक म्हणजेच मृत्यू आहे. आता भूक म्हणजे मृत्यू याचा अर्थ काय, तर एक नैतिक विचार जर आपण पाहिला नीतिशास्त्राच्या दृष्टीने, तर अतृप्तता, भूक म्हणजे अतृप्तता, सतत असणारी खाय अधिकाधिक काहीतरी मला सतत हवंय, हवं 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 असं वाटत राहणं,
हा एक प्रकारचा मृत्यू आहे. जेव्हा तृप्ती नसते, जेव्हा सतत खाय होत असते, म्हणजे स्वास्थ्यशास्त्राचा विचार केला तरी या खायचा अंत शेवटी मृत्यूतच होतो. अति खाई त्याला मृत्यूची खाई, अशा प्रकारचे अनेक उक्ती प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या अति खाण्याचा संबंध इथे मृत्यू अपान याच्याशी कुठेतरी आहे. अशनाया वै मृत्यू, अशनाया पिपासा या जीवाच्या पातळीवर मृत्यू आणतात. म्हणजे आता हे सगळं चक्र पुन्हा मी अन्न या संकल्पनेवर आणून ठेवतोय. अन्न जे अद्यते अत्तीच भूतानी असं जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं, तेव्हा जे आपण खातोय ते आत्ता आपण त्याला खातोय, मात्र ते पोटात गेल्यावर आपल्याला खाऊन टाकणारे. हे त्या अपान, मृत्यू आणि अशनाया पिपासा या तिन्हीच्या सहसंबंधातलं खरं गमक आहे. म्हणजे जे अन्न खाल्लं जात आहे आता, ते अन्न उद्या तुम्हाला खाऊन टाकणार आहे. एक गमतीचा दृष्टांत इथे आठवतो. एकदा दात आणि जीभ यांच्यामध्ये भांडण झालं, आणि झालं असं की जीभ आणि दात याच्यात दात संख्येने जास्त होते, 32 होते. ते जिभेला सांगायला लागले, हे बघ जास्त बडबड करू नकोस, वटवटू नकोस, आम्ही जर ठरवलं तर तुझ्या चिंध्या करून टाकू, चावून चावून तुला संपवून टाकू. असं ते दात जिभेला दटावतात. सगळं त्या जिभेने शांतपणे ऐकून घेतलं आणि जीभ शेवटी म्हणाली, तुम्हीच आपली बडबड थांबवा, नाहीतर मी अशा ठिकाणी एकच असा एखादा शब्द उच्चारून जाईल की एका फटक्यात तुम्ही 32च्या 32 जमीनदोस्त व्हाल. हा दृष्टांत मी अशासाठी सांगितला की जे अन्न आहे आपल्याला आत्ता भले वाटतंय आपण खातोय, त्याला आपण त्याचा उपभोग घेतोय, मात्र ते अन्न, त्या अन्नामध्ये एवढी क्षमता आहे, ते आत गेल्यावर तुम्हाला अख्खं खाऊन टाकू शकतं. अन्नशुद्धी, अन्नशुचिता, आणि त्या अन्नशुचितेसाठी आधी द्रव्य शुचिता हा जो शास्त्रामध्ये विचार केलेला मुद्दा आहे तो किती महत्वाचा आहे. हे जे अन्न आहे ते त्या पूर्ण व्यक्तिमत्वाला संपवून टाकू शकतं, गिळून टाकू शकतं. अन्न करतं त्या जीवाचा. त्यामुळे या सगळ्या अन्न संकल्पनेचा अशनाया पिपासा, अपान आणि मृत्यू या परस्परांशी असणारं हे जे नातं आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. इथे आपण तो जो अपान इथे पाहिलाय की ज्या अपानाद्वारे सगळ्या अन्नाचं ग्रहण होत आहे, ते काय आहे? म्हणजे थोडक्यात या ब्रह्मांडाचा जर विचार केला तर मृत्यू, यम, काळ हा या विश्वातलं अपान स्थान आहे. जर नव्य वेदांताचा आपण सिद्धांत पाहिला तर प्रत्येक इंद्रियाला एक देवता दिलेली आहे, आणि त्यामध्ये अपान स्थानाची, उदद्वाराची देवता यम किंवा मृत्यू म्हणून सांगितलेली आहे. म्हणजे खाऊन पचवणं ही जी सृष्टी उत्पन्न झालीये, अन्न स्वरूपात उत्पन्न झाली, तिला संपवण्याचं, खाण्याचं काम कोण करतं? तर तो त्या विराट पुरुषाचा अपान म्हणजे मृत्यू करत असतो. तो ही सृष्टी खाऊन, चघळून, चावून चोथा करतो, संपवून टाकतो. आणि ते होण्यासाठी जी ती अशनाया पिपासा आहे, प्रत्येक देवाच्या ठाई आहे, ती अशनाया पिपासा जणू काही मृत्यूच्या स्वरूपात प्रत्येक देवतेच्या आणि जीवाच्या मागे लागलेली आहे. आपल्याला थोडं हे विसंगत वाटायची शक्यता आहे, हे काय चाललंय मध्येच, मंत्र काय, अपानावरून मृत्यूवर कुठे गेले. मात्र अशनाया पिपासा हा जो सिद्धांत आपण मागच्या खंडामध्ये पाहिलाय तो अधिक स्पष्ट होण्यासाठी इथे हे जे अपानाद्वारे अन्नग्रहण झालं, हे जे म्हणणं आहे, आपण आज जे काही अन्न खातोय ते खरं तर अपानाद्वारे खातोय का? तर नाही, आपण ते मुखाद्वारे खातो.
पण असं असताना हे उपनिषद इथे असं का म्हणतंय की अपानाद्वारे अन्नाचं ग्रहण झालं, तर त्या म्हणण्यामागचं तात्पर्य हे अशनाया पिपासा, याच्यामध्ये ती अशनाया भूक पिपासा ही त्या अन्नाला खाण्यासाठी तयार करते. म्हणजे थोडक्यात जे काही समोरचा पदार्थ आहे त्याला संपवून नुसतं टाकणं नाही, तर ते घेणं आणि घेणाऱ्यालाही संपवणं, दोघांच्याही बाबतीत अन्नत्व, अन्न होण्याची भूमिका ही अशनाया पिपासा करते. म्हणजे आधी मला जीवाला असणारी भूक त्या समोरच्या पदार्थाला अन्न करते आणि मग त्या अन्नाच्या म्हणजे जे खाल्लेलं आहे त्याच्या ठाई गेलेली ती भूक, ती पिपासा ही मला त्या जीवाला अन्न करते. संपून जातो माणूस त्या अन्नातच. सर बोलू का? हा हे अपानाद्वारे जे आहे, तर ऍक्च्युअली आपण सरळ सरळ जर बघितलं तर अपानाचं काम हे उत्सर्जन हे आहे शरीरामध्ये. परंतु ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्याचा असं लक्षात येतं की ज्या वेळेला आपलं अन्न पचतं आणि सार किट्ट विभाजन ज्या वेळेला होतं, तर त्यावेळेला सार भाग हा ग्रहण करून किट्ट भाग विसर्जन केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी अपानाने ते अन्न ग्रहण केलं असा अर्थ आपण घेऊ शकतो का? हो हो. अन्न ग्रहण करण्यातलं रसग्रहणाचं आणि रसाचं वर्गीकरण किंवा सगळ्या शरीरामध्ये पसरवण्याचं जे काम आहे ते एक प्रकारे या अपानाशी संबंधित आहे. त्यामुळे अन्नग्रहण अपानाने केलं असं सूक्ष्म दृष्टीने आपण म्हणू शकतो. मात्र अपानाचं जे स्थान शरीरामधलं सांगितलेलं आहे ते नाभी आणि अधो भागातली इंद्रिय असं सांगितलेलं आहे. अर्वागमनवान असा जो वायू शरीरातला आहे तो अपान आहे. त्यामुळे सकृतदर्शनी दिसताना जो ऊर्ध्वगमनवान किंवा प्रत्यक गमनवान असा प्राण आहे, त्या प्राणविशिष्ट इंद्रियातून म्हणजे मुखातून आपण ते अन्न ग्रहण करतोय असं स्थूल दृष्टीला दिसतं आपल्याला. पण ते आत ढकलणं, खाणं, चावणं हा खरा ग्रहणाचा भाग नाहीच आहे. ती नुसती एक प्रक्रिया आहे. जसं एखाद्या चरकातून तो ऊस पलीकडे जातो, त्याचा रस निघतो, म्हणून काय तो ऊस खाल्ला गेला त्या यंत्राने, गुऱ्हाळ्यातल्या त्या चाकाने खाल्ला असं होत नाही. आपलं मुख हे त्या गुऱ्हाळ्यातल्या त्या चक्रासारखं आहे. ते फक्त चावतंय, ते फक्त रस घेत आहे, पण त्या रसाचं खरं ग्रहण जो उदरातला वैश्वानर आहे तो करतोय. आणि त्या उदरातल्या वैश्वानराला जागतं ठेवण्याचं काम म्हणजे त्या अपानाला एका ठिकाणी उपनिषदामध्ये अन्वाहार्य पचन म्हणजे दक्षिणाग्नी म्हटलेलं आहे. यज्ञ प्रक्रियेमध्ये श्रौतामध्ये 3 किंवा 5 अग्नी हे प्रधान मानलेले आहे. 5 अग्नीचं थोडी कल्पना बाजूला ठेवू, पण 3 अग्नी म्हणजे गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी. तर जो दक्षिणाग्नी आहे तो ह्या शरीरामधला अपान आहे असं एका उपनिषदामध्ये विवरण आहे. तर हा सगळा भाग सांगत असताना त्या शरीरातल्या वैश्वानराला किंवा त्या अन्नाचं ऍक्च्युअल रसग्रहण करून बाकीचा चोथा बाहेर फेकणाऱ्या वायूकडे त्याचं ग्राहकत्व सांगितलं गेलंय. ते योग्य आहे किंवा तर्कसंगत आहे. अर्थात आता कदाचित प्रमा मॅडम इथे आहेत, त्या अधिक याच्यात प्रकाश टाकू शकतील. आयुर्वेद किंवा शरीर रचनेच्या दृष्टीने मी अज्ञ आहे, त्यामुळे जर काही चुकत असेल किंवा अधिक काही याच्यात ऍडिशन करण्याजोगी असेल तर कृपया जरूर करावी. नाही, तो अन्न ग्रहण करून त्याचं विवेचन वगैरे करणारा समान वायू आहे, अपान नाही. पण अपान म्हणजे कसं की मृत्यू, जसं तुम्ही म्हणलात ना की टाकून देणं, ग्रहण करणं म्हणजे थोडक्यात काय, ग्रास करून फेकून देणं, मृत करणं, अशा अर्थानं तो अपान पुरीश या रूपामध्ये अन्नाचं काय म्हणायचं त्याला, आता मृत्यूच झाला ना, तो शरीराच्या सापेक्ष अन्नाचा मृत्यू म्हणता येईल.
हो. असं फार तर आपल्याला म्हणता येईल ते. हो हो. ओके, धन्यवाद. सर एक प्रश्न विचार, थोडा इंटरप्ट करू का? हा बोला. मी हे छान सांगितलं की अपान वायू म्हणजे आपल्या शरीरात आपण जे भक्षण केलं त्याला थोडक्यात पचवण्यात आणि जे नको आहे ते काढण्यात मदत करतं. दॅट इज ओके. पण त्याच्यानंतर आपल्याच मृत्यूला तो कसा कारणीभूत होतो? म्हणजे आपण आणखी कोणाचं भक्ष झाल्यावरती तो मग आपल्याही शरीराचा तो तसंच हे करतो म्हणून म्हटलंय का? आपल्या मृत्यूला तो कारणीभूत होण्यामागे काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता जसं प्रमा मॅडमनी स्पष्ट केलं की अन्न टाकून देतोय, बाहेर फेकतोय, म्हणजे थोडक्यात त्यातलं जे सारवत होतं, प्राण होता, तो काढून घेतला आणि शव होतं ते फेकून दिलं. तो एका पिंडाच्या बाबतीतला भाव आपण पाहतोय. ब्रह्मांडाच्या किंवा विराट पुरुषाच्या देहाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या विराट पुरुषाचा अपान म्हणजे तो मृत्यू आहे. म्हणजे तो काय करतो, त्या देवतेच्या, त्या विराट पुरुषाच्या ज्या इंद्रियाधिष्ठात्या देवता आहेत, त्या ज्या एक एक देवता बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी तो या जीवरूपी अन्नाचं ग्रहण करतो. म्हणजे काय करतो, हा जो पिंड आहे तो ब्रह्मांड भक्षण करून टाकतो. म्हणजे या पिंडातला अपान जसा आपल्या पोटात गेलेलं अन्न खाऊन पचवून म्हणजे समान हा त्याचा एक अन्य वायुरूप विशेष, मात्र चोथा करून टाकणं, फेकून देणं, हा जसा भाग आपल्या शरीरातला अपान करतो तसा तो विराट पुरुषाच्या ठाई, ब्रह्मांड अवस्थेच्या ठाई जो अपान म्हणजे मृत्यू आहे तो आपल्यासारख्या जीवांना अन्न करतो, गिळून टाकतो आणि थोडक्यात शव आहे ते फेकून देतो. त्यामुळे मृत्यू आणि अपान हे कुठेतरी एकत्र मानले गेले. आता याच्यात आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी आहे की अपान याचा रोल फक्त ते जे उत्सर्जन करण्याजोगं आहे ते टाकणं आहे, बरोबर आहे. समान या वायूचा रोल सगळं अन्नरस शरीरामध्ये पोचवणं, समान क्रिया करणं, समतल करून टाकणं, हे त्या समानाचं कार्य आहे. मात्र जिथपर्यंत तो ग्राह्य अंश, सार अंश, रस असा वेगळा होत नाही तिथपर्यंत चोथा वेगळा होत नाही. म्हणजे त्या साराला चोथ्यापासून वेगळं करण्याचं काम कदाचित अपान हाच करत असावा. तर त्यामुळे ग्रहण हे तो अपान करतो असं वारंवार हे जे म्हणतायत. आणि मृत्यू, अशनाया, पिपासा, अन्नग्रहण या सगळ्याशी जो अपानाचा संबंध दाखवला जातोय तो यामुळे असावा. सांगायचं तात्पर्य एकच आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. ज्या प्रक्रियेमध्ये आपण एखाद्या अन्न पदार्थाचं भक्षण करून त्यातला रस काढून बाकीचा चोथा टाकून देतो, तसं आपल्यासारख्या जीवांना तो विराट, ते ब्रह्मांड अन्न करतं आणि ते अन्न म्हणजे घेऊन त्या देवतांपर्यंत पोचवून उरलेल्याला टाकून देण्याचं, शव करून टाकण्याचं काम हे त्या ब्रह्मांडातला अपान म्हणजे मृत्यू हा करत असतो. आणि त्या मृत्यूला कारणीभूत किंवा त्या मृत्यूचं स्वरूप म्हणून ही अशनाया आणि पिपासा ही मानलेली आहे, जी पिंडाच्याही ठाई आहे. म्हणजे मृत्यू घडतो कशामुळे, तर त्या भुकेमुळे घडतो. भुकेची तृप्ती झाली नाही तरी घडतो आणि भुकेची तृप्ती झाली तरीही घडतो. तर ही अशनाया, ही मृत्यू, हा सगळा जो अपान, अशनाया आणि मृत्यूचा हा भाग आहे तो इथे संपतो. स ईक्षत कथम नु इदम मद्रुते स्यात् इति स ईक्षत. प्रेझेंटेशन दिसत नाहीये. दिसतंय आता? हा, आता दिसतंय. स ईक्षत कथम नु इदम मद्रुते स्यात् इति स ईक्षत कतरेण प्रपद्ये इति स ईक्षत यदि वाचा अभिव्याहृतं यदि प्राणेन अभिप्राणितं यदि चक्षुषा दृष्टं
यदि श्रोत्रेण श्रुतं यदि त्वचा स्पृष्टं यदि मनसा ध्यातं यदि अपानेन अभ्यपानितं यदि शिश्नेन विसृष्टं अथ कोहम इति. इथपर्यंत सगळं छान झालं. म्हणजे त्या इंद्रियाने असं केलं तसं केलं, हे सगळं झालं. मात्र आता त्याने विचार काय केला की या सगळ्याद्वारे म्हणजे इदम हे मद्रुते माझ्याशिवाय हे कसं राहील असा त्याने विचार केला. म्हणजे हे सगळं जे चाललंय ते मी आहे म्हणून चाललंय. आता वाचेद्वारे व्याहृत असं झालं, बोलण्याची क्रिया झाली. प्राणाद्वारे अभिप्राणित श्वास घेण्याची प्रक्रिया झाली. नेत्राद्वारे बघण्याची प्रक्रिया झाली. कानाद्वारे ऐकण्याची, त्वचेद्वारे स्पर्श करण्याची, मनाद्वारे मनन करण्याची, अपानाद्वारे अन्नग्रहण किंवा उत्सर्जन याची, उपस्थ किंवा शिश्न जननेंद्रिय याच्याद्वारे त्या धातू किंवा मूत्राच्या विसर्गाची अशी प्रक्रिया झाली. तर अथ अहम कहा इति सहा ईक्षत. कतरेण प्रपद्यै. आता हे सगळं चाललंय हे मी आहे म्हणून चाललंय. या सगळ्यामध्ये मी आहे. मात्र हा मी नेमका आला कुठून, कुठून प्रवेश करतोय या सगळ्यामध्ये. हे जे मी पण आहे, अस्मिता आहे, ती यातल्या कुठल्या इंद्रियातून आली आहे का अन्य कुठल्या मार्गाने आली आहे, हा प्रश्न हे ईक्षण त्या आत्म्याच्या ठाई सुरू झाला. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया एका बाजूला पडल्या आणि या प्रक्रियांच्या मागे खरा कोण मी आहे, कसं हे घडतंय, ही जिज्ञासा त्या जीवाच्या ठाई उत्पन्न झाली. कोहम इति, मी कोण आहे. सगळ्या तत्वज्ञानाचं सिद्धांताचं सार ही जिज्ञासा आहे. कहा अहम इति, मी कोण आहे हा विचार पडला आणि त्या विचाराची प्रत्येक दार्शनिकाने वेगवेगळी उत्तरं दिली. कोणी शरीराच्या परिभाषेमध्ये सांगितलं, कोणी ब्रह्मांडाच्या, कोणी पिंडाच्या, कोणी बिंबाच्या, कोणी प्रतिबिंबाच्या, अशा वेगवेगळ्या परिभाषा बदलत गेल्या. मात्र मूळ संकल्पना, मूळ तत्व हे ते एक राहील. तर त्या तत्वाचा विचार आता इथून 12व्या अनुवाकापासून, मंत्रापासून पुढे आपल्याला करायचा आहे. आज आपण इथे थांबूया. जर काही शंका असतील तर 2 मिनिटात आपण त्यांचा विचार करू. म्हणजे मर्यादा वेळेची अशासाठी आहे की लॉकडाऊनचा जो सगळा कालावधी आहे, सध्या आमचं कार्यालय सुरू आहे, कार्यालयात आम्ही आहोत आणि 6च्या आत घरी पोचायचं आहे. त्यामुळे जर कोणाला शंका असतील तर पटपट कृपया विचाराव्यात, नाहीतर आपण इथे आपलं सत्र थांबवू शकतो. मी अनिल कुमार माटे अमेरिकेतून ऐकतोय आणि गेल्या वेळेला मी प्रश्न विचारला होता की हे रेकॉर्ड करताय का. हो, हे रेकॉर्ड होत आहे ना. आपल्या बरोबर सध्या संध्या मॅडम US हून कनेक्टेड आहेत आणि त्या या सगळ्याचं रेकॉर्डिंग उत्तम प्रकारे करतायत आणि त्यांनी आधीची 2 आतापर्यंतची सेशन्स आपली युट्यूबवरही टाकलेली आहेत. आपल्या ग्रुपवर त्याची लिंक आपण शेअर केलेली आहे, आपण तिथे बघू शकता. अच्छा, संध्या नाव काय? पेंडसे, संध्या पेंडसे. ही लिंक परत एकदा शेअर करता येईल का आपल्या ग्रुपवरती, कारण मी नवीनच जॉईन झाले त्यामुळे ती मला कल्पना नाही. हो, हरकत नाही, मी पुन्हा आज करतो. युट्यूब चॅनल प्रणव गोखले नावानंच आहे ना? हो हो. प्रणव गोखले याच्यावर बघितलं तर अजून 1-2 जण येतात, पण त्याच्यात तुम्ही उपनिषद, प्रणव गोखले उपनिषद किंवा असं सर्च केलं की तुम्हाला दिसतील त्या. ठीक आहे, बघते मी ट्राय करून. बोलो.
सर एक विचारायचं होतं. विचारायचं होतं, गीतेमध्ये तथ्य नावाचा शब्द खूप वेळा आलाय, तर तथ्य शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? तथता असा एक शब्द आहे. तथ्य, तथता असा एक शब्द प्राकृतामध्ये बरेच वेळा येतो. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये तथता हे एक महत्वाचं तत्व सांगितलंय. म्हणजे जे जसं आहे, तथा हा जो शब्द आहे ना, एखाद्या पदार्थामध्ये त्या पदार्थानुरूप असणं, त्याचा मूळ स्वभाव असणं, हे तथ्य आहे. तथ्य आणि मिथ्या हे परस्पर विरोधी शब्द मानले जातात. म्हणजे जे जसं नाही तसं सांगणं हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाहीये. मिथ्या ही सत्यावर असत्याची केवळ पडछाया आहे, असत्य नाहीये. जे जसं नाही तसं वाटणं हे मिथ्या, आणि जे जसं आहे तसंच्या तसं जाणणं, सांगणं हे तथ्य. म्हणजे सत्य आणि तथ्य नेहमी विचारतात, त्याच्यात सत्य आहे का आणि तथ्य आहे का? तर नेमकं तथ्य म्हणजे जसं आपल्याला अपेक्षित आहे. सत्य म्हणजे जे खरं आहे, त्रिकाला बाधित आहे ते सत्य. आणि त्या सत्याचं जे आविष्कृत अभिव्यक्त रूप आहे, त्या अभिव्यक्त रूपाला त्याच्या स्वभावानुरूप, प्रकृती अनुरूप स्पष्ट करणं, सांगणं हे तथ्य आहे. हॅलो सर, शांती मंत्राच्या लेक्चरची लिंक मिळेल का? हो, पहिली 2 लेक्चर्स आपली फक्त ऑडिओ स्वरूपामध्ये आहेत. तर ते ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या इन प्रोसेस आहे ती प्रक्रिया. पहिली 2 लेक्चर्स आपली ती या नात्या स्वरूपामध्ये आपण युट्यूबवर आणायचा प्रयत्न करतोय. तर लवकरच येतील. ती आल्यावर आपण लिंक पाठवूया. ठीक आहे सर, धन्यवाद. हॅलो 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 हा, बोला बोला. मगाशी तो जीवाचा प्रश्न जो विचारला, तो जीवाचा म्हणजे जसा ब्रह्माच्या अस्तित्वावरती सर्व असणाऱ्याचं ही देवत्वाचं चाललेलं जे काय आहे क्रियाकर्म, आणि जीव जेव्हा, आणि जीवाच्या अंगाने देहाला मिळालेली जी देवता आहे, त्या जीवाने जरी एकमेकाच्या भाव असणाऱ्या जगायचं म्हटलं तरी त्याचा त्यक्तेन भाव जो आहे जीवाचा, म्हणजे जीवाला लागत नाही, त्या देवतांना लागण्यासाठी जीवाचं जी काही जाणीवेचं अंग आहे तेही पुन्हा देवता मार्फतच पूर्ण करणं आहे. कारण का शेवटी जीव आणि ब्रह्म एक, ब्रह्मालाही का लागत नाही, जीवालाही का लागत नाही, अशा असणाऱ्या या आपल्या मानवी देहामध्ये अंतिमचा जे काही तत्वमसीचं जे आहे ते इथे देवताच्या अंगाने समजून सांगताना जीवाचा देवताशी संबंध भोगण्याचा नाहीये, तो भागविण्याचा आहे. अशा अंगाने तो प्रश्न मी विचारला होता. आता इथे जरी अन्नाचं देहात असणाऱ्या देवतेचं चाललेलं असलं तरी जीवाचा त्याच्याशी अस्तित्वाचा संबंध आहे, भोगाचा, भागवण्याचा नाहीये. हा अर्थ थोडासा व्हावा म्हणून मी तो प्रश्न विचारला. कारण पुन्हा जीवाचा अलिप्त असणारा भाग आपण कसं सिद्ध करणार? अहम ब्रह्माच्या मुळात देवता ज्या आहेत त्या आपण भागवायचाच प्रयत्न करत असतात. जीव जसा आपली जबाबदारी देवांवर टाकतो तसे देवही आपली जबाबदारी जीवांवर टाकतात. पहिले आप असं दोघांचंही सुरू असतं. आणि जिथपर्यंत ही प्रक्रिया अव्याहत आहे तिथपर्यंत यज्ञ सुरू आहे. जीव म्हणतोय पहिले आप देवांना, देव म्हणतात पहिले आप जीवांना. हे चाललंय म्हणून ब्रह्मांड सुरू आहे. ज्या क्षणी जीव म्हणायला लागेल पहिले मैं, आणि ज्या क्षणी देव म्हणायला लागतील पहिले मैं, त्या दिवशी प्रलयाला सुरुवात होईल. धन्यवाद. जी झालेली आहे आता ऑलरेडी. आज मनुष्य पहिले मैं असं म्हणायला लागला, त्यामुळे हा सगळा अनाचार हे सगळं दिसतंय, ते त्याचं फलित आहे. धन्यवाद. एक प्रश्न आलाय तो घेतो आणि आपण थांबूया. जीवस्य जीवनम या वैशाली पाटण यांनी प्रश्न विचारलाय, याचा श्लोक सांगाल का? श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे श्लोक. अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गूनि तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम.
भवत पुन्हा एकदा सांगतो, अहस्तानि सहस्तानाम अपदानि चतुष्पदाम फल्गूनि तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. सर हा प्रिंट हे तुम्ही जर परत याच्यावर पाठवला, ग्रुपवर पाठवला तर बघा ना हा म्हणतो. ठीक आहे, पाठव. शेअर करणार आहेत ना? हा हो, आधीच्या ज्या 2 लिंक आहेत व्हिडिओच्या, आधीच्या आणि आजची, अशा आपण पुन्हा आज संध्याकाळी रेकॉर्ड म्हणजे त्या याच्यावर टाकली, आपले व्हिडिओ अपलोड झाला की करूया. आणि आधीच्या पहिल्या 2 लेक्चरची ऑडिओ जी आहे ती बघूया लवकरच कशी घेता येईल, त्याप्रमाणे आपण बघू आणि नंतर कळवू त्याप्रमाणे. पण ते युट्यूबची लिंक तुम्ही कधी पाठवाल, म्हणजे झाल्यावर पाठवाल? हो, आज आता आजचा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल संध्याकाळपर्यंत होऊन जाईल, त्यानंतर आजची आणि त्यानंतर आधीच्या दोन्ही, अशा दोन्ही लिंक पाठवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनपूर्वक धन्यवाद. खूप छान सुंदर विवेचन झालं. खूप धन्यवाद. आणि इथूनच नमस्कार आपल्याला. सर नमस्कार तुम्हाला परत एकदा. चला आपण शांती मंत्र घेऊया आणि थांबूया. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेना होरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. सर्वांना सादर प्रणाम आणि धन्यवाद. धन्यवाद सर. नमो नमः.